हां गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपल्या मॅथमॅटिक्स फर्स्ट माझा चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचा चॅप्टर सुरू करणार आहे. तर या चॅप्टरचं वेटेज आहे 10 मार्कासाठी बोर्डच्या पेपरला. तर या 10 मार्कात सर्व म्हणजे मॅथ फर्स्ट मध्ये सर्वात जास्त वेटेजचं चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि मग याच्या संदर्भात या चॅप्टर मध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहे, किती मार्काला असू शकतात, कोणत्या वरती शुअरली क्वेश्चन पडलेले असतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला जो आहे 2 मार्कासाठी आपण जो बघणार आहोत प्रिन्सिपल सोल्युशन. या प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण 2 मार्काचे क्वेश्चन बघणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला आपण जो 10th मध्ये घेतलेला जो टेबल आहे sin 0, sin 30, sin 60 किंवा cos 30 त्या पद्धतीचा तो इथे आपल्याला पाहिजे असणार आहे. त्यानंतर जनरल सोल्युशन नावाची कन्सेप्ट आहे 12th मध्ये, ती आपल्याला थोडी नवीन आहे. त्यामध्ये जनरल सोल्युशन साठी काही फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला इथे बघावे लागणार आहेत. नंतर आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट, हे आपण 11th मध्ये घेतलेले आहे. x r cos θ, y r sin θ, where r √a², x² + y² अशा पद्धतीने. त्यानंतर आहे 4 साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. या साइन रूल, कोसाइन रूल किंवा प्रोजेक्शन रूल पैकी बऱ्याचशा वेळेस बोर्डच्या पेपरला या 3 रूल पैकी एक रूल हमखासपणे विचारलेला आहे. साइन रूल मध्ये बघणार आहोत आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज आहे या साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. सपोज 2 साइड दिल्या आपल्याला, आपण तिसरी साइड काढू शकतो किंवा अँगल असेल या पद्धतीने आपण इथे बघणार आहोत 4th मध्ये. 5 आहे म्हणजे आपण जो साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल बघणार आहोत त्यावरचे प्रॉब्लेम आपण ऍप्लिकेशन ऑफ रूल मध्ये बघणार आहोत. ते पण 3 किंवा 4 मार्काला येऊ शकते आणि हे 2 ऑप्शनला असतात. जर सपोज 3 थेरम पैकी एखादा थेरम जर नाही आला पेपरला तुम्हाला तर याला ऑप्शनला 100% आपण ऍप्लिकेशन ऑफ रूल यावर येऊ शकतो. त्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2 to 4 मार्क्स. या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरती बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम पडलेले एमसीक्यू साठी. त्यासाठी साइन रूल, साइन, कोसाइन आणि टॅन, साइन, कॉस आणि टॅनचे जे काही रेंज आहे त्या आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहे. ते आहे 2 ते 4 मार्कला. आणि म्हणून हा जो चॅप्टर आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि एवढे जर तुम्ही 6 मुद्दे क्लिअर कटपणे केले तर तुम्हाला ऑब्वियसली 10 पैकी 10 मार्क या चॅप्टर वरती पडू शकतात. आणि मी म्हणेन मॅथ फर्स्ट मध्ये सर्वात इझी चॅप्टर आहे तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. यामध्ये जास्त काय आपल्याला पाठांतर वगैरे नाहीये, सगळं प्रिव्हियस नॉलेज इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा आपल्याला तो 0, 30, 60, 90 चा टेबल बघावा लागणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मी म्हणेन मोस्ट इम्पॉर्टंट अलाइड अँगल टेबल, तो कसा पाठ करायचा, काय करायचं हे आपण पुढच्या मध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. हा अतिशय सोपा म्हणजे तुम्ही आपण बघितलं तो समजण्यासारखा आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल हे 3 रूल ही अतिशय सोपे आणि सुटसुटीत आपल्याला नवीन सिलेबस मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ रूल, ज्यांचे परफेक्ट असेल साइन, कोसाइन रूल त्यावरती प्रॉब्लेम आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. राहिला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, मी म्हणेल याच्यावरती प्रॉब्लेम व्यवस्थितपणे करा 4 मार्कचे. आणि या पद्धतीने आपण काय करणार आहोत हे सर्व आपण बघा. आपण बघणार आहोत प्रिन्सिपल सोल्युशन. ज्यापर्यंत आपण आताच बघितलं होतं की सर्व मुद्दे, त्यापैकी पहिला मुद्दा येतो प्रिन्सिपल सोल्युशन. आता बघा सोल्युशन म्हणजे काय हे नक्की समजून घेण्यासाठी मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल देतो. x + 4 = 5. तुम्ही सर्व म्हणणार आहे x + 4 = 5 म्हटल्यानंतर x ची व्हॅल्यू किती येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला एक पहिलं सोल्युशन भेटलं. x + 4 = 5 म्हणजे x ची व्हॅल्यू आपण क्लिअरली काय म्हणू शकतो 1 म्हणू शकतो. हे एकदम इझी होतं. त्यानंतर मी जर म्हणलो x + y = 5. आता इथं मात्र थोडा बदल असणार आहे. का बरं? इथं आपल्याला फक्त एकच सोल्युशन भेटलं, इथं मात्र इन्फिनिटी सोल्युशन भेटणार आहे. हे झालं आपलं लिनियर इक्वेशन किंवा लिनियर मध्ये. परंतु जर साइन, कॉस, टॅन मध्ये जर येत असेल तर ते आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कडे जाते. आणि मग या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधलाच पहिला मुद्दा आहे प्रिन्सिपल सोल्युशन. मग थोडक्यात काय बघा, तर प्रिन्सिपल सोल्युशन समजून घेण्यासाठी मी पहिलं उदाहरण देतो. sin x = 1/2. आता ज्यांचं 10th मध्ये टेबल पार्ट असेल ते ऑब्वियसली सांगू शकतील का sin x = 1/2. तर बरेचसे मुलं सांगतील x = 30 डिग्री मीन्स π/6 रॅडियन. रॅडियन मध्ये सांगतो x = 30 हे डिग्री मेजर, π/6 हे आपण काय म्हणतो रॅडियन मेजर. मग x = 1/2, x ची किंमत किती झाली π/6. म्हणजे x ची किंमत 30 घेतल्यानंतर त्याचा आन्सर 1/2 येऊ शकतं. परंतु आपण जर नीट निरीक्षण केलं की sin 1/2 हा नेहमी 30लाच असेल, पण 30 नंतरही कदाचित तो कुठेतरी 1/2
सोल्युशनला आपण म्हणतो काय सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन. त्यासाठी आपण अलाइन अँगल बघितले, कोटर्मिनल अँगल आपण येथे बघितले. तर मग sin 30 1/2 रोटेशनल मोशन मध्ये, रोटेशन मध्ये हा 0 असेल, हा π/2 असेल, हा पाय असेल, हा 3π/2 असेल आणि हा किती असेल 2π असेल. मग sin x ची किंमत 1/2 अजून कुठेतरी एका ठिकाणी येईल. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन टेबल समजून घेण्याचे खूप महत्त्वाचे आहे. ते आहे पहिला 30 sin 30 sin 60 90 चा टेबल आणि त्यानंतर आपण घेणार आहोत अलाइन अँगल टेबल. हे दोन्ही टेबल आपण इथे स्केच करणार आहोत. तर बघा प्रिन्सिपल सोल्युशन समजून घेण्यासाठी आपण पहिला हा टेबल 10 चा आहे. अतिशय सोपा आहे. अँगल 0 डिग्री 30 45 60 90 180 दोघांमध्ये पण दिले रेडियन मेजर आणि डिग्री मेजर. sin 0 ची किंमत 0 असते, sin 30 ची किंमत 1/2 असते आणि हा सर्व पूर्ण टेबल हा आपल्याला माहितीच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आहे की अलाइन अँगल टेबल हा आपल्यासाठी 11th ला पण झालेला आहे आणि हा 12th ला पण आपल्याला हा जर प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन जर समजून घ्यायचं असेल तर अलाइन अँगल टेबल खूप महत्त्वाचा आहे. आता बघा हा लॉंग लाईन समजून घेण्यासाठी किंवा कधीही विचारलं तरी आपण तो रिमाइंड राहा यासाठी समजून घेणे खूप सोपं आहे. बघा त्यासाठी काय करायचंय, अँगल अँड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहिलं घ्यायचंय क्वाड्रंट मायनस थीटा म्हणजे ऑब्वियसली हा क्वाड्रंट येणार या क्लॉकवाईज विरुद्ध. त्यानंतर π/2 मायनस थीटा, π/2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, π/2 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, π मायनस थीटा अगेन सेकंड क्वाड्रंट, π प्लस थीटा means third quadrant, 3π/2 minus theta again third quadrant, 3π/2 plus theta means fourth quadrant and 2π minus theta means again fourth quadrant. म्हणजे काय केलं आपण की सर्व क्वाड्रंट यामध्ये काय करून घेतले, कव्हर करून घेतलेले. बघा मग काय करायचं अशा वेळेस sin मायनस थीटा π/2 म्हणजे जर π/2 किंवा मल्टिपल ऑफ 90 डिग्री असेल तिथे sin चा cos करून घ्यायचा. बघा म्हणजे कसा sin मल्टिपल म्हणजे 90 आहे 90 आहे तर 3π/2 270 आहे 270 sin चं काय करून घ्या तुम्ही cos करून घ्या. बघा इथं थोडे sin लिहिण्यासाठी जागा ठेवावं लागेल तुम्हाला. sin π/2 मायनस cos थीटा, cos थीटा इथं 3π/2 म्हणून काय केलं आपण cos थीटा cos थीटा. परत एकदा मी सांगतोय बघा sin चं काय करून घेतलाय cos, कुठं केलाय फक्त 90 डिग्री तिथं मल्टिपल ऑफ 90 असेल 90 डिग्री 3π/2 आणि 3π/2 म्हणजे काय फ्रॅक्शन मध्ये असेल थोडक्यात π/2 असं तुम्ही साधारणपणे पाठ करू शकता. नंतर cos असेल cos चा tan करून घ्या. बघा tan थीटा आणि हा काय घेणार आपण tan थीटा. बघा हा नंतर आपल्याला इझिली रिमाइंड होणार आहे, याची गरज सुद्धा पडणार आहे. पण पहिला मी तुम्हाला सांगतो की कसं तयार करणार किंवा कसा शुअरली ध्यानात ठेवणार. tan थीटाचं काय करायचंय cot थीटा इथं मला साइन द्यायचे म्हणून मी जागा ठेवतोय आणि काय करायचंय cot थीटा. आता आपल्याला साइन समोर काही जागा राहिली. बघा इथे राहिली इथे या पद्धतीने इथं साइन समोर साइन लिहून घ्या, cos समोर cos लिहून घ्या आणि tan समोर काय लिहून घ्या tan. म्हणजे काय लिहिणार इथं मी इथं लिहिणार sin थीटा आणि इथं पण काय घेणार sin थीटा. त्यानंतर इथे लिहून घेणार मी cos थीटा आणि काय घेणार मी cos थीटा. त्यानंतर इथे लिहिणार मी tan थीटा आणि इथे पण काय घेणार tan थीटा. आता फक्त आपल्याला काय लिहून घ्यायचं तर साइन फक्त आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग साइन इथं बघायचं साइन आणि हा मायनस थीटा या दोघांबद्दल विचार करायचा आहे. आतमध्ये थोड्या वेळेस विचार करू नका. साइन मायनस थीटा मीन्स काय करणार आपण क्लॉकवाईज मध्ये येतोय आपला हा चौथा क्वाड्रंट आहे. मग यामध्ये काय करणार, यामध्ये कोण पॉझिटिव्ह असतो बघतो C फॉर cos. म्हणजे आपण हे असंही लक्षात ठेवले बघा बरेच वेळेस ऍड शुगर टी कॉफी. मग C फॉर cos पॉझिटिव्ह आहे म्हणजे उरलेले हे जे दोन आहेत साइन आणि tan हे ऑब्वियसली काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. म्हणून इथं साइन देतो मी निगेटिव्ह. हा झाला माझा पहिला टेबल क्लिअर. त्यानंतर π/2 मायनस थीटा, π/2 म्हणजे मीन्स कोण आता हा 90 डिग्री म्हणून एक छोटासा काहीतरी मायनस केलं तो कुठे येणार तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आल्यानंतर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये A फॉर ऑल मीन्स sin cos tan ऑल आर पॉझिटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह हे साइन न दिले तरी चालेल, पॉझिटिव्ह आपण लिहित नाही.
नंतर पाय बाय 2 प्लस थिटा. पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे कोण बरं? पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे पाय बाय 2 मध्ये 1 डिग्री ऍड केली तो आला कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त कोण? एस फॉर साइन. साइन आर पॉझिटिव्ह. बघा इकडे लक्ष द्यायचंय, याच्या लक्षात घ्यायचं नाही. हे साइन साइन कसं आलं? पॉझिटिव्ह आलं. बाकीचे दोन काय लिहिणार आपण? निगेटिव्ह. ओके. नंतर पाय मायनस थिटा. अगेन परत सेकंड क्वाड्रंट म्हणजे हे दोन तिथं परत सेकंड क्वाड्रंट पाय मायनस थिटा. बघा पाय मधून 1 डिग्री कमी झालं, परत तो सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आला. हे दोन परत काय आले? साइन मध्ये हे दोन कसे आले परत? हा पण निगेटिव्ह आला आणि हा पण कसा आला? निगेटिव्ह. त्यानंतर बघा तिसरा आहे नंतरचा आहे पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा म्हणजे कोणता बरं? पाय प्लस थिटा म्हणजे 1 डिग्री ऍड केली तो आला कशामध्ये? टॅन मध्ये. मग हा टॅन कसा असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे टॅन पॉझिटिव्ह असणार आहे इथं पाय प्लस थिटा मध्ये. बाकी हे दोन कसे असणार आहे? निगेटिव्ह. हा पण कसा? निगेटिव्ह. नंतर परत 3 पाय बाय 2 मायनस थिटा. 3 पाय बाय 2 मायनस 1 डिग्री कमी केला, परत तो तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो? टॅन. म्हणजे इथं काय असणार? 3 पाय बाय 2 टॅन पॉझिटिव्ह असणार. हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह. परत तुम्ही विचार करताय की हा टॅन तुम्ही म्हणलं ते पॉझिटिव्ह आहे कसं निघलं? याचा विचार करायचा नाही. यावरती फोकस करणार आपण. साइन, कॉस आणि टॅन वरती. मध्ये फक्त आपण साइन देतोय. त्यानंतर आहे बघा 3 पाय बाय 2 प्लस थिटा. 3 पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे 3 पाय बाय 1 डिग्री जरी ऍड केली तर कुठे गेला? तो चौथ्या क्वाड्रंट मध्ये गेलाय. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे की कोण पॉझिटिव्ह आहे? कॉस. म्हणजे हा फक्त कॉस पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. राहिलेले दोन कसे करणार? निगेटिव्ह. त्यानंतर परत 2 पाय 360 मायनस 1 डिग्री केला तर परत पुढे येणार तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये अगेन कोण पॉझिटिव्ह असतो? फक्त कॉस पॉझिटिव्ह. उरलेले दोन कसे असणार? हे हा पण निगेटिव्ह आणि हा पण आहे कसा? निगेटिव्ह. आणि आपण हा टेबल तयार करू शकतो अलाइड अँगल टेबल. मग त्याने काय? sin 90 मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा. sin 90 प्लस थिटा इज इक्वल टू cos थिटा. त्यानंतर sin 3 पाय बाय 2 मायनस थिटा मायनस cos थिटा. 3 पाय बाय 2 प्लस थिटा मायनस cos थिटा. आता हा तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस तुमचा सर्व टेबल पार्ट होणार आहे. पण हा तयार कसा करायचा? पेपरच्या वेळेस गोंधळही होऊ शकतो की sin 90 प्लस थिटा cos होतोय की sin होतोय. त्यापेक्षा काय करा? सरळ एक 2 मिनिटं लागतात. 2 मिनिटं आणि 1 मिनिटामध्ये आपला हा टेबल आपण लॉंग लाईफ ध्यानात धरू शकतो. तो परत एकदा कसा ड्रॉ करायचा सांगतो मी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin cos tan लिहून घ्या. त्यानंतर अँगल मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट क्लॉकवाईज सुरू करा. मायनस थिटा हा आपण गृहीत धरतोय. मायनस थिटा नंतर पाय बाय 2 मायनस थिटा नंतर पाय बाय 2 प्लस थिटा नंतर पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा. 3 पाय बाय 2 मायनस थिटा 3 पाय बाय 2 प्लस थिटा 2 पाय मायनस थिटा. तुम्ही म्हणशाल सर 2 पाय प्लस थिटा म्हणजे परत पहिला क्वाड्रंट आपण घेतला चालेल का? तर बघा 2 पाय प्लस थिटा जर आपण घेतला तर तो प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन आपण परत सांगतो की जे काही सोल्युशन असणार आहे ते सोल्युशन आपले 0 to 2 पाय मध्ये असले पाहिजे. किती मध्ये? 0 to 2 पाय. आणि ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल सोल्युशन मधली की जे काही तुमचे सोल्युशन असणार आहे जे काही तुमचा आन्सर येणार आहे ते फक्त कुठपर्यंत 0 to 2 पाय. नाही तर sin 30 ची किंमत 1/2 असते त्याची परत येतच असणार आहे कोणत्यातरी अँगलला. आणि असं आपण त्याला म्हणतो प्रिन्सिपल सोल्युशन. मग प्रिन्सिपल सोल्युशन हे फायनाइट पण असू शकतात मे बी आणि इनफायनाइट पण असू शकतात. इनफायनाइट कसे? बघा एक एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे की जे सीईटी साठी तुम्ही रिमाइंड करू शकता. बघा सीईटी sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपण घेतलं 1. बघा सगळ्यात महत्त्वाचं सीईटी कॉर्नर म्हणून लक्षात घ्या. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 याचा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय की असे कोणते दोन थिटा वापरल्यानंतर याचा आन्सर होणार आहे. आता ही नेमकी ऍक्च्युअली आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी आहे. आणि ह्या थिटाची व्हॅल्यू ह्या थिटाची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो? सेम. आता थिटाची व्हॅल्यू आपण घेतली sin स्क्वेअर 1 प्लस cos स्क्वेअर 1. ऑब्वियसली तो थिटा मिळणार आहे. म्हणजे याचं प्रिन्सिपल सोल्युशन 0 to 2 पाय मध्ये जर कन्सिडर केलं तर इनफायनाइट आहे. कसं आहे ते? इनफायनाइट. अगदी 1.2 पण घेऊ शकता 1.2 1.2 घेऊ शकता 5 घेऊ शकता 5 घेऊ शकता. म्हणजे अँगल तुम्ही कितीही मोठा घेतला किंवा 0 to 2 पाय मध्ये किंवा सो मेनी असेल त्या आन्सर किती असणार त्याचं 1 असणार. ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे. आणि म्हणून समजा क्वेश्चन असा असू शकतो हाऊ मेनी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आता आपल्याला 12th मध्ये झाले की प्रिन्सिपल सोल्युशन ऍक्च्युअली 2 असतात किंवा 3 काय असेल ते. पण याचा आन्सर मात्र काय असणार आहे? सो मेनी. कारण की ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि मग तुम्ही एक साधारण करून बघा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा.
1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. मग याचा तुम्ही काय करू शकता, प्रिन्सिपल सोल्युशन हाऊ मेनी आहे ते तुम्ही इथे शोधून बघा. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हा प्रिन्सिपल सोल्युशन आणि बद्दल माहिती घ्यायची. हा सीईटीचा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर इज इक्वल टू 1. हाऊ मेनी प्रिन्सिपल सोल्युशन, देयर आन्सर इज सो मेनी. या पद्धतीने बघा. मग पहिला प्रॉब्लेम देतो मी एक. पहिला कोणता आहे बघा, पहिला फाइंड द प्रिन्सिपल. आधी आपण सुरुवात करतोय 12th मध्ये पहिली एक्सरसाइज तुमची काय असेल 3.1 नवीन सिलेबस अपग्रेड झालेली. तर यामध्ये मला पहिला मुद्दा आपल्याला कव्हर करायचा आहे की फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. पण यामध्ये मी तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन पण क्लिअर करून देतो आणि त्याचा एक्झाम्पल पण करून देतो. मग बोर्डच्या पेपरला काय क्वेश्चन असेल, sin x इज इक्वल टू 1/√2 फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. काय करायचं मला, sin x इज इक्वल टू 1/√2 जर दिले असेल तर फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. मग याचा आन्सर बघा काय असणार. तर पहिल्यांदा काय करायचं की आपला हा टेबल समोर ठेवायचा आहे की sin x ची व्हॅल्यू कधी 1/√2 असते. तर तुम्ही साइन मध्ये जाणार, कधी 1/√2 असते तर 45 डिग्रीला π/4 ला. मग तुम्ही म्हणणार x इज इक्वल टू π/4 रेडियन. म्हणजे मी जर x ची व्हॅल्यू काय केली, π/4 टाकली तर आन्सर मला किती भेटणार आहे 1/√2. परंतु परत एकदा कधीतरी sin 1/√2 असणारच आहे. कुठून कुठपर्यंत 0 to 2π मध्ये परत एकदा कुठेतरी तो 1/√2 असणार आहे पॉझिटिव्ह मध्ये. मग तो कसा शोधायचा, मग हे आलं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन. आपण दुसरं बघूया. मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या अलाइन्ड अँगल टेबलचा वापर करावा लागेल. मग आपल्याला काय कोणाचं प्रिन्सिपल सोल्युशन शोधायचं होतं, sin x इज इक्वल टू 1/√2 चं. म्हणून साइन मध्ये जायचंय. sin थिटा बघायचं, साइन कधी साइन असतो, पॉझिटिव्ह बघायचंय ना, मग पॉझिटिव्ह मध्ये बघायचं. साइन कधी साइन असतो बघा, साइन इथं असतो पण इथं निगेटिव्ह आहे, इथं cos इथे घ्यायची गरज नाही. हा बघा इथं सापडला मला साइन काय असतो, पॉझिटिव्ह इथं आहे. अजून एका ठिकाणी कुठे आहे का, नाही. तर फक्त 0 to 2π मध्ये फक्त एकाच ठिकाणी sin थिटा पॉझिटिव्ह आहे. मग काय कोणता असतो, मग बघा नेक्स्ट सोल्युशन हे पहिलं आन्सर. दुसरं sin x इज इक्वल टू, साइन कधी साइन असतो, sin π-θ, π-θ. आता नोटेशन बदल तुम्ही इथं π-x करतो कारण मी काय केलंय x घेतलंय. मग पहिलं x आपलं काय आलंय π/4. मग काय ना sin x इज इक्वल टू sin ऑफ π-π/4. हा जो थीटा आहे हा पहिला आहे, पाय वर कन्सिडर केला. मग sin x इज इक्वल टू 4π minus π, that is sin 3π/4. बघा 4π minus π 3π आपण किती 4 आणि म्हणून x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 3π/4. मग दोन प्रिन्सिपल सोल्युशन आले आपल्या इथं. x इज इक्वल टू π/4 आणि दुसरा आहे 3π/4. यावरून आपण काय सांगू शकतो बघा की sin ची व्हॅल्यू 1/√2 कधी कधी येऊ शकते, एक तर येऊ शकते π/4 आणि दुसरी येऊ शकते 3π/4. याच्याही पुढे येऊ शकते. परंतु आपली डेफिनेशन काय सांगते, आपल्याला फक्त दोनच प्रिन्सिपल सोल्युशन घ्यायचे, ते पण दोन किंवा जास्त घ्यायचे. मग कुठून कुठपर्यंत 0 to 2π मध्ये. मग 0 to 2π मध्ये पहिला आहे π/4 45 डिग्री आणि दुसरा आहे 3π/4. या पद्धतीने आपलं पहिले एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. बघा अजून एक एक्झाम्पल घेतो मी. त्यामध्ये कोणतं दुसरं घेऊया, tan x इज इक्वल टू 1 घेऊ. काय घ्या, tan x इज इक्वल टू 1 प्रिन्सिपल सोल्युशन. मग tan x इज इक्वल टू 1 हे प्रिन्सिपल सोल्युशन आपण बघूया. आता tan x इज इक्वल टू प्रश्न परत तोच असणार आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन tan x इज इक्वल टू 1. मग काय करणार सुरुवातीला बघा, tan x इज इक्वल टू 1 चा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन शोधायचं आहे. मग tan कधी 1 असतो बघा, पहिली व्हॅल्यू आपण यावर घेणार. मग tan कधी 1 असतो बघायचं, मग tan वर जायचं. tan कधी 1 असतो π/4 ला. म्हणून मी म्हणू शकतो की x इज इक्वल टू π/4 रेडियन. पहिला आन्सर मला आला. आता अजून tan कधी tan असतो बघा, tan बद्दल विचार करतोय म्हणून अलाइन्ड अँगल वर मी tan मध्ये जाणार. मग tan कुठे कुठे tan असतो, आपल्याला निगेटिव्ह नाही घ्यायचा, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा. बघा tan कधी tan असतो तर बघा इथं निगेटिव्ह आहे, इथं कॉट आहे, इथं कॉट आहे, इथं tan पॉझिटिव्ह. बघा अजून कुठे आहे का, नाही, म्हणजे फक्त इथंच आहे π+θ. कितीला π+θ. मग काय म्हणतो मी, tan x इज इक्वल टू tan ऑफ π+θ. θ यावरून काय घेतोय x घेतोय, tan π+x.
आता x ची व्हॅल्यू जस्ट आपण काढली किती पाय अपॉन 4 म्हणून काय म्हणू मी tan x इज इक्वल टू tan ऑफ पाय प्लस पाय अपॉन 4 पाय अपॉन 4 दॅट इज इक्वल टू काय ना tan x इज इक्वल टू tan ऑफ 4 पाय प्लस पाय 5 पाय अपॉन 4 5 पाय अपॉन 4 म्हणजे काय येणार बघा ते 5 पाय अपॉन 4. आता बघायचं आहे आपल्याला आन्सर आलेला आहे दोन आन्सर आले आपल्याला x इज इक्वल टू पाय अपॉन 4 आणि दुसरे एक आन्सर आले आपल्याला किती 5 पाय अपॉन 4. आता 5 पाय अपॉन 4 म्हणजे 45 ऑब्वियसली मस्त माहिती आहे आपल्याला पण 5 पाय अपॉन 4 मध्ये किती तर बघा एक बेस कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला 180 आपण किती करतो आपण पाय पायला पाय काय कॅन्सल 45 मल्टिप्लाय बाय 5 225 आलाय 0 to 2 पाय मध्ये आलाय का 0 to 360 म्हणजे दोन आन्सर आपल्याला पहिला आला आपला 45 225 मग याला आपण काय म्हणणार प्रिन्सिपल सोल्युशन. हे झालं दुसरं काय आलं आपल्या tan x आणि एक आपण प्रिव्हियसली घेतलेलं प्रॉब्लेम. आता घेऊ नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंय sec x is equal to 2 sec x is equal to आता बघा पहिले सोपे होते आपल्याकडे sin cos tan आपण डायरेक्ट बघत होतो कधी 1/2 असतो किंवा ती √3 पण आता नवीन आपल्या sec म्हणजे हा आपल्याला टेबल वापरावा लागेल. पण हे सर्व करण्यापेक्षा आधीचे बेस्ट कन्सेप्ट की sec x cot x cos x येत असेल तर त्यांचे रेसिप्रोकल आपल्याला माहिती मग sec x आपण असं लिहू शकतो कशा पद्धतीने 1/cos x is equal to 2 मी आधी लिहितो मग 1/cos x is equal to 2 हा cos x डिवाइड ला आहे तिकडे मल्टिप्लाय ला येईल हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड ला आणि नवीन प्रॉब्लेम परत आपल्या समोर येईल की cos x is equal to 1/2. आता मात्र याचं प्रिन्सिपल सोल्युशन आपण अलाइन्ड अँगल टेबलनी सॉल्व्ह करू शकतो आणि हा आपला बेसिक कन्सेप्टचा हा एक टेबल आहे त्याने पण शोधू शकतो. मग पहिला आहे cos x is equal to 1/2 परत नेहमीप्रमाणे प्रोसिजर अप्लाय करूया. cos कधी 1/2 असतो तर cos कधी 1/2 असतो तर बघा 60 डिग्रीला असतो म्हणून काय म्हणणार आपण x is equal to कधी 1/2 असतो 60 ला 60 म्हणजे किती π/3 रेडियन. बघा पहिलं झालं आपला कंप्लीट आता आपण परत दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन शोधण्यासाठी आपण परत अलाइन्ड अँगल टेबल करूया. मग बघा एक लक्षात तुम्ही घ्या पहिला आपण यावरनं काढतोय आणि दुसरं आपण यावरनं दुसरं किंवा तिसरं काय येत असेल ते मग दुसरा आहे cos कधी काय असतो cos असतो बघायचं cos कधी cos आता पॉझिटिव्ह जर निगेटिव्ह आला असता तर मी निगेटिव्ह आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत तो प्रॉब्लेम cos x is equal to 1/2 बघा cos कधी मायनस प्लस असतो तर असतो मायनस थीटा ला. अजून एकदा कुठे असतो का cos कधी असतो बघा 2π - थीटा. हां इथं मात्र आता काय झाले बघा इथं तुम्हाला इथं दोन प्रिन्सिपल सोल्युशन परंतु आपल्याला परत डेफिनेशन कडे यावं लागेल 0 to 2π आणि मायनस थीटा म्हटलं तर ते कुठे येईल रे क्लॉकवाईज मध्ये म्हणजे फक्त आपण एकच गृहीत धरूया कोणतं 2π - थीटा. मग काय म्हणते cos x is equal to 2π cos x is equal to cos of 2π - x x आता घेतलं किती π/3 म्हणून cos of 2π minus किती π/3 π/3 that is equal to cos of 6π minus π 5π/3 मग दुसरा दोन आन्सर आले आपल्याला x is equal to π/3 आणि x is equal to किती π/3 रेडियन. अशा पद्धतीने हे आलं दुसरं. निगेटिव्ह आपण घेतलेलं नाही का बरं परत एकदा आपली डेफिनेशन काय द प्रिन्सिपल सोल्युशन इज ऑलवेज लाय बिटवीन 0 to 2π means 0 is greater than x is greater than 2π म्हणजे तुमचं काय जे सोल्युशन येणार आहे हे 0 पेक्षा मोठं आणि 2π पेक्षा कसं असणार आहे लहान असणार. इथं जर घेतलं असतं आपण तर मायनस थीटा असता आणि मायनस म्हटल्यानंतर ते 0 पेक्षा काय होणार आहे स्मॉल होणार आहे म्हणून आपण ती कन्सेप्ट लक्षात घेतली ते आपण प्रिन्सिपल सोल्युशन गृहीत धरलेलं नाही. बघा आता अजून एक प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला होमवर्क साठी तो तुम्ही सर्वांनी करायचा आहे. सोपा आहे cot x is equal to 1 cot x is equal to 1 पहिल्या पद्धतीने. दुसरा अजून एक घ्या cosec x is equal to 2/√3 अजून एक घ्या sec x is equal to √2 sec x is equal to √2 या सर्वांचे प्रॉब्लेम तुम्ही काय करा सॉल्व करा. समजले. आता आपण नेक्स्ट
प्रॉब्लेम बघा, प्रत्येक एक्झाम्पल मी प्लसचे घेतले बघा, प्लस प्लस प्लस. आता प्रिन्सिपल सोल्युशन काही मायनसचे प्रॉब्लेम आले तर आपण ते कसे सॉल्व्ह करायचे ते या पद्धतीने आपण घेणार आहोत. मग बघा हे लिहून घ्या व्यवस्थितपणे किंवा पॉज करून ते लिहून घ्या. बघा नेक्स्ट आहे दुसरा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत मायनसचा. sin x is equal to -√3/2. बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे, बोर्ड मध्ये असे मायनसचे वगैरे प्रॉब्लेम असतात तेच पेपरला येत असतात. इझी एवढे सोपे आपण ते जे जमते आपल्याला ते कधीच येत नसतं. बघा अपवादात्मक असतात, प्रॉब्लेम महत्त्वाचे असतात, व्यवस्थितपणे करायचे मायनस वगैरे असेल तर. sin x is equal to -√3/2. आता मायनस आल्यानंतर काय कंडिशन अप्लाय करायची ही आपल्याला सर्वात महत्त्वाची समजून घेणं गरजेचं आहे. आता काही जण पटकन मुलं म्हणतील की sin x is equal to -√3/2 म्हणजे घ्या पहिलं सोल्युशन x is equal to π/3, पण तसं घेता येणार नाही. का बरं? sin x ची किंमत π/3 घेतली तर त्याचा आन्सर रूट मध्ये 3/2 येते प्लस मध्ये, पण आपल्याला काय शोधायचं? आपल्याला शोधायचं मायनस, म्हणजे काहीतरी आपल्याला यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण कन्सिडरेशन म्हणून आपण काय करू, गृहीत धरायचं की sin x ची किंमत √3/2 कधी येते तर 60 डिग्री येते. हे गृहीत धरा फक्त 2 मिनिटांसाठी फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण हे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन नाही, हे लक्षात घ्या. x is equal to √3/2 कधी असतो 60 ला, म्हणजे कितीला π/3 ला. हे फक्त गृहीत धरा, हे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन नाही. मग आता प्रिन्सिपल सोल्युशन कसे शोधायचे? मग बघा आता आपण बघितलं प्लस असेल तर आपण प्लस मध्ये बघायचो, पण आपल्याला साइन कसा पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे, म्हणून साइन मध्ये जायचंय. आणि साइन कसा बघायचा? निगेटिव्ह बघायचा. परत साइन पहिला सापडला आपल्याला -θ, पण लक्षात घ्या डेफिनेशन मध्ये आपण -θ 0 to 2π मध्ये घेतोय, म्हणजे हा आपल्याला गृहीत धरता येणार नाही किंवा हा आपल्याला एक्सेप्ट करता येणार नाही. मग अजून कुठे असतो साइन मायनस प्लस? बघा साइन मायनस कुठे असतो? बघा इथं नाही, इथं प्लस मध्ये आहे, म्हणजे आपल्या इथं सापडलं. इथं साइन मायनस मध्ये. अजून कुठे आहे? 2π - θ, म्हणजे दोन आपल्याला वापरता येणार आहे. मग साइन कसा असतो? sin x is equal to काय म्हणता येईल? मायनस साइन ऑफ कुठं येतो मायनसला? पाय प्लस थिटा. मग काय होणार आहे बघा, x is equal to sin x is equal to minus sin of थिटा. यामध्ये आपण काय घेणार? x घेणार. काय कन्सिडर केलं आपण? π/3 पाय प्लस π/3. बघा काय येणार मग? 3π प्लस पाय 4π मायनस साइन ऑफ 4π/3 अशा पद्धतीने. मग दोन अजून एक आहे आपलं कोणतं? नेक्स्ट x is equal sin x is equal to minus sin of. दुसरं कुठे आलं आपलं? बघा मायनस इथे एक आहे 2π - θ. 2π - θ. 2π - θ म्हणजे किती? मायनस इथे x आहे बघ, x कन्सिडर केला मायनस साइन ऑफ 2π - θ. θ x किती घेतला आपण? कन्सिडर किती केला? π/3. म्हणून किती घेतला? π/3. 3π 6π मायनस साइन ऑफ 6π 5π 5π/3 अशा पद्धतीने. हेन्स x is equal to 5π/3. हे बघा हे मायनसचं साइन पुढे जाते बघा, मायनस आणि हा मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. म्हणून काय म्हणतो? x is equal to 5π/3. म्हणून दोन आन्सर आले आपले. पहिला आन्सर आला आपलं 4π/3 आणि दुसरा आन्सर आला आपलं 5π/3. दोन प्रिन्सिपल सोल्युशन आले आपले साइन मायनसचे. x is equal to 5π/3 आणि दुसरा आपण किती? 4π/3. बघा आजच्या दिवसामध्ये आपण काय बघितलं? आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा बॅकग्राऊंड बघितलं की यामध्ये आपल्याला कोणते रूल घ्यायचे, काय बघायचं या पद्धतीने मार्क वाईज दिलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये पहिली प्रिन्सिपल सोल्युशन सुरुवात केलं. त्यामध्ये आपण बघितलं की आपला हा टेबल महत्त्वाचा आहे आणि अलाइड अँगल टेबल बघितला. अलाइड अँगल टेबल बघितल्यानंतर आपण कसा ड्रॉ करायचा ते पण समजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पहिला 2 मार्काचा जो क्वेश्चन होता तो आपण कंप्लीट केला, तो म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. एक पॉझिटिव्हचं बाकी घेतले, एक 4-5 एक्झाम्पल पॉझिटिव्हचे घेतले, काही तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायला दिले, आणि आपण निगेटिव्हचं फक्त एकच एक्झाम्पल घेतले. राहिलेले उदाहरण आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. तेव्हा बघा नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करेल तेव्हा DZ अकॅडमी यावर सबस्क्राइब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला काय होईल? ती लिंक येईल. आणि मग बेस्ट ऑफ लक. थँक्यू.